आज आमच्याकडे जाकीर साहेब आलेले आहेत. तसा आणखीन एक नवीन इतिहास आजच्या भागाच्या निमित्ताने घडणार आहे की सिद्धार्थला त्याच्या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास तेवढ्या कारणासाठी 2 विशेष जाधव या मंचावरती आम्ही आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती आमंत्रित करतो. खरं तर ते आमच्याच फॅमिलीतले आहेत, आमचे फॅमिली हेड होते ते फुबाई फूचे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिग्दर्शक संजय जाधव यांचं. जाधव फॅमिलीचा मी उल्लेख केला आणि या जाधव फॅमिलीमधले सिद्धार्थ जाधव यांचा सिनेमा येतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून वेळात वेळ काढून आज संजय जाधव इथं आलेत. कसं वाटतं सर? खूप सुंदर, क्या भाई की पिक्चर है आणि जाधव में से कोई तो आना चाहिए यार. वाह 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 वाह. वेल अपार्ट फ्रॉम जाधव, सिद्धार्थ इज व्हेरी क्लोज टू मी आणि मला नेहमीच त्याचं काम तर आवडतंच, पण मला सिद्धार्थाचा माणूस म्हणून पण खूप आवडतो. यु नो उसमें एक अजीब क्वालिटी आहे. म्हणजे सेटवर जर तुम्ही सिद्धार्थ बरोबर शूटिंग केलं, एखादा सिनेमा केला, तर एखाद दिवस सिद्धार्थचं लवकर पॅकअप झालं किंवा सिद्धार्थ जर सेटवर नसेल तर आपल्याला असं चुकचुकल्यासारखं होतं, अरे सिद्धार्थ पाहिजे, सिद्धार्थ नसेल तर शूटिंग कसं होणार. यु नो माझ्या मते मोस्ट ऑफ द फिल्म्स सिद्धार्थ त्याच्यासाठी सिद्धार्थ चाहिए यार. मला आज खूप बरं वाटलं की दादा मी आम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आहेत यार. ये आदमी अलग रे आणि म्हणून तो मोठा यार. क्या बात क्या बात आहे. आणखीन एका मित्राला या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. सिद्धार्थ जाधव यांचा एक असा मित्र जो त्याच्या अगदीच एकांकिका वगैरे पासूनचा त्यांचा मित्र आणि आज तो सुद्धा किती मोठा अभिनेता आहे, किती मोठा दिग्दर्शक आहे आणि आमचा सगळ्यांचा किती मोठा मित्र आहे सगळ्यांना माहिती आहे. तो याच फॅमिलीचा भाग सुद्धा आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो प्रियदर्शन जाधव यांना. दादा मजा मजा. पुष्पगुच्छ वगैरे फोटो काढ. दर्शन बरोबर दादा एकांकिका स्पर्धा खूप केल्यात आणि दर्शनने चपल्यांनी मारण्यापासून ते शिवाशाप करण्यापासून ते तू सॉलिड करू शकतोस असा एक मित्राचा सल्ला देणारा प्रियदर्शन जाधव. आज मला खूप बरं वाटतं जेव्हा माझ्या सिनेमाला शुभेच्छा द्यायला येतो. निश्चितच अशी वेळ जेव्हा मी त्याच्या सिनेमाला शुभेच्छा द्यायला येणार इथे. क्या बात है, क्या बात है, क्या बात. नॉट फॉर सेल नावाची एकांकिका माझी होती ज्याच्यासाठी त्यांनी मला चपला फेकून मारल्यात. अच्छा. पण त्या एकांकिकेचा पडदा पडताना लोक उभी राहून टाळ्या वाजवायची ना, तेव्हा फक्त मला असं करायचं होतं. आणि हे सगळं क्रेडिट त्याचं. मी दिग्दर्शकाचा ऍक्टर आहे. तो नट म्हणून खूप चपलता होती त्याच्यात, त्यामुळे जी रंगमंचावर जी दिसायची पण कधी कधी इतका चपळ व्हायचा, म्हणजे इतकी ही चपळता उपयोगाची नाही. वाक्य ही महत्वाची आहेत नाटकात किंवा तर त्याच्यासाठी ते जुळून यायचं. पण गमतीचा भाग सोडला तर जास्तीत जास्त मी एन्जॉय आतापर्यंत केलेलं आहे काम करणाऱ्या नटांमधला सिद्धार्थ नंबर 1 आहे. अरे क्या वा 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 वा. आमच्याकडे सुद्धा एक अदालत असते. टीव्हीवरती आपण आपकी अदालत बघितली, इकडे असते बाप की अदालत. रजत नाही नाव बघा काय घेईन. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. इथे मोठमोठे सेलिब्रिटी येतात, त्यांची आपण चौकशी करतो. जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे बघतो. काही जण न बोलवता येतात, काही जणांना इथे येण्याची घाईच असते आणि काही जण कन्व्हिक्शन का पैसा मागायला येतात. तर बघूया आपला आजचा आरोपी कोण आहे, पण त्याआधी आपले आजचे जज कोण आहेत ते बघूया. रिंग टाका साबण जिंका स्पर्धेचे जज भारत गणेशपुरेंना मी आमंत्रित करतो. काय 6 रुपये द्या ना. काय 6 रुपये काय 2 आठवडे झाले 6 रुपये करतो रे. गेल्या वेळी ड्रेस शिवून दिला तुला आता 6 रुपयाच्या बदल्यात. काय 6 रुपये 6 रुपये
कोण आहे ते शेयर रिक्शा से आए हम 3-3 रुपए हो गए उसका चेयर बाय मांग रहा है अभी इसका ड्रेस भी सिला दिया बैठ इधर गुपचुप इधर यार कोट जल्दी जल्दी करो हे काय आणले अरे आमच्या मोहल्ल्यामध्ये ते हे आहे दही अंडी त्याची हांडी आणले तर ठेवा कुठं म्हटलं सोबत घेऊन आलो तू चालू कर तुझं आता कोर्टाची कुठे कारवाई दहीहंडी? दहीहंडी मध्ये दहीहंडी कुठे काय आहे. दहीहंडी? कोर्टाची कारवाई सुरू करा क्वार्टर क्वार्टर 3 वेळा आला तिथे ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं नाही इथं ग्लास वगैरे दिसला अरे काय पसारा ठेवला रे इकडे वा 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 असू द्या आपले आजचे आरोपी आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव. कारवाई सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? उभा राहा. मला माहिती आहे मी नाही म्हटलं तरी येणार आहे त्यामुळे बोला तुम्ही. दहाला 1.50 गुच्छ 1.50 गुच्छ. काय तुम्हाला नेहमी चांगले चांगले कपडे देण्यात येतात त्याची तरी लाज बाळगा जरा. आणि हॅलो 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 तुम्ही कोण आहात अरे कोण आहात तुम्ही अरे जजच्या बाजूला अरे बसला काय उभा राहा तिथं. अरे भाऊ थोड्या वेळानं पत्ते काढाल तुम्ही इथं बॉर्डर बॉर्डर अरे काय बॉर्डर सिद्धार्थ जाधव यांच्यावर बाप की अदालतमध्ये पहिला आरोप आहे. सिद्धार्थ जाधव तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही खूपच हेल्पफुल आहात, खूप मदत करता लोकांना. कोणी 4 आणे मागितले तर 12 आणे काढून देता तुम्ही, पण याचे दुष्परिणाम पण होतात याची कल्पना आहे का तुम्हाला? काय अरे काय चाललंय? सर मी तुमचा खूप फॅन आहे ना म्हणून एक फोटो पाहिजे होता. मग हा ठीक आहे ओके फोटो बिटो नंतर ओके हा. फोटो नंतर आता नाही काढायचा फोटो. हा जा इकडे जा, चल. हो, फोटो सर. बिटो नाही, नाही चल. एक निळी फुलाचा आवाज काढा ना. अरे, नाही, 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 चल, अरे, चल. आवाज काढायला सांगतो, अरे, जा तिकडे. तुम्ही खूपच मदत करता एखाद्याला पण त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात त्यांना. म्हणजे त्या दिवशी ज्योतिताई स्टेशनवर उभ्या होत्या, खूप गर्दी होती म्हणून तुम्ही धावत धावत गेलात, त्यांना उचललं आणि ट्रेनमध्ये बसवलं. त्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप शिव्या घातल्या कारण त्यांना जायचं नव्हतं, त्यांच्या मुलीला जायचं होतं. मग हा उतावीळपणा नडत नाही का कधी? मिस्टर सिद्धार्थ जाधव, सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की प्लीज उद्या 4 वाजता माझ्या घरी याल का? माझ्या घराचं शिफ्टिंग आहे. प्लीज सर, सर प्लीज सर, सर प्लीज. काय मदतीला बरं येईन चल. थँक्यू सर. सर मग माझ्याकडे 7 वाजता या ना. तुझ्याकडे काय? माझी बायको घरी नाही. अरे काय बायको घरी नाही म्हणजे 7 वाजता काय पाणी करायचं त्यांनी येऊन? 7 वाजता पाणी येतं भरायला, एकट्याला त्रास होतो, मदत करा ना पाणी. सर असं ओके 7 वाजता. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.